नमस्कार मंडळी, मी अंजली. मला तुम्ही ओळखताच, जे ओळखत नाहीत त्यांच्यासाठी काल एक फोटो पोस्ट केलेला मी की मला एक भेटवस्तू द्यायची होती एका व्यक्तीला आणि ती भेटवस्तू म्हणून मी माझ्या आवडीचं पुस्तक आणलं आणि ते पुस्तक आहे हे वपुर झा वपू काळेंचं हे पुस्तक आहे. आणि ते देत असताना जे काही मनात विचार आले किंवा बरेच दिवस असं वाटलं की आपल्या आवडीबद्दल आपल्या छंदाबद्दल बोलावं, म्हणून हा व्हिडिओ बनवते आहे. तर माझं वाचन वेळ किंवा मला वाचनाचा छंद कधी लागला हे मला चांगलं व्यवस्थित आठवतं आहे. बऱ्याच जणांना हे सांगता येत नाही, पण मला सांगता येईल. कारण मला वाटतं दुसरीला वगैरे असेल तेव्हा माझ्या ताईने मला पहिल्यांदा गोष्टीचं पुस्तक आणून दिलं आणि ते कोणतं होतं तेही तुम्हाला सांगते. ते होतं सोनेरी महाल. असं छोटी पुस्तकं येतात बघा, 2-2 रुपयाला यायची तेव्हा ती पुस्तकं. आणि साधारण 4-5 पानांचं पुस्तक असतं, मोठ्या फॉन्टमध्ये असतात त्या गोष्टी लहान मुलांसाठी. तर तिने मला ते पहिल्यांदा पुस्तक आणून दिलं आणि पहिल्यांदा जेव्हा हे मी पुस्तक वाचलं तेव्हापासूनच मला असं वाटायला लागलं हे काहीतरी भारी आहे, म्हणजे असं वाचायला पाहिजे आपण. मग मी ताईच्या मागे कायम लागलेली असायची, ताई मला पुस्तक पाहिजे, मला पुस्तक पाहिजे. मग ते तेव्हा 2 रुपयाचं होतं, पण तेव्हा ते 2 रुपयेसुद्धा खूप मोलाचे होते. तर ती मला असं पुस्तक आणून द्यायची. पुढे शाळांमध्ये लायब्ररी असते, तिथे पुस्तकं वाचायला मिळायला लागली. आणि अजून एक आठवण सांगते की माझ्या शेजारी ना माझ्यापेक्षा मोठी असलेली एक ताई होती. तर तिच्याकडे ना भरपूर पुस्तकं होती आणि तिच्याकडे अशी लाकडाची पेटी होती. त्या पेटीमध्ये ती पुस्तकं ठेवलेली असायची, ज्याच्यामध्ये चंपक, ठकठक अशी ती किशोर अशी पुस्तकं असायची. तर मी रविवारच्या दिवशी दर रविवार तिच्याकडे जायचे आणि ती पुस्तक तिच्याकडून मागून आणायचे वाचायला. तेव्हा तिचा मला हेवा वाटायचा की अरे हिच्याकडे मस्त ना केवढी पुस्तकं आहेत, तिला आणून देतात तिचे आई बाबा, मला पण पाहिजेत. मग विकत नाही घेता येत होती, तर मग दुसरा पर्याय काय, तर शाळेच्या लायब्ररीतून पुस्तकं मिळायची. मग तिथून पुस्तक वाचायला सुरुवात केली. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं माणसाची आवड बदलत जाते. तर मी काय करायचं, शाळेत असताना आता सगळ्यांनाच आवड असते असं नाही ना वाचनाची. मग ज्यांना वाचायचं एवढं विशेष आवड नव्हती तर त्या मैत्रिणींना पण मी काय करायचे, लायब्ररीत गेल्यानंतर 4-5 पुस्तकं गोळा करायची आपल्या आवडीची आणि त्यांना ती वाटून द्यायची की हे तू घे, हे तू घे, हे तू घे. आणि मग ती पुस्तकं मग आपण घ्यायची वाचायला. तर असं लायब्ररीतून वाचन सुरू झालं. शाळांमध्ये असताना अर्थात आवड वेगळी होती, म्हणजे चंपक ठकठक अशी लहान मुलांची पुस्तकं. मग हळूहळू बदल होत गेले, त्याच्यात आवड बदलत गेली. मग मोठं झाल्यानंतर कळलं अरे लायब्ररीतून आपण पुस्तकं वाचू शकतो ना. तर मग जिथे मी जाईन तिथे माझी लायब्ररी असायची. म्हणजे शिक्षणासाठी बऱ्याच ठिकाणी राहणं झालं तर जिथे जाईन तिथे मी लायब्ररी बदलत असते. म्हणजे पहिलं गेल्यानंतर पहिली माझी चौकशी असायची की जवळ लायब्ररी कुठे आहे. सरमळला आजोळला लायब्ररी होती, एकता ग्रंथालय म्हणून, तिथून काही पुस्तकं मी वाचलीत. कुडाळची आपली शिवाजी वाचन मंदिर जे आहे तर तिथूनही मी पुस्तकं घेतलेली आहे, तिथे माझं खातं होतं. धामापूर माझं माहेर, तर तिथेही शिवाजी वाचन मंदिर आहे, तर तिथूनही मी पुस्तकं वाचली आहेत. त्याच्यानंतर आम्ही मालवणला राहायला होतो, माझं शिक्षण D.Edचं मालवणला झालं. तर तिथे ना सेवांगणच्या इथे आम्ही राहायचो आणि सेवांगणमध्ये लायब्ररी होती. तर होतं कसं, अगदी जवळ राहत होतं, म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावर लायब्ररी. तर मी गेले, एकदा पुस्तक आणलं आणि वाचनाचं वेळ एवढं की एकदा पुस्तक हातात घेतलं की ते पूर्ण करेपर्यंत आपल्याला चैन पडत नाही. तर मी पुस्तक वाचून संपवलं दिवसभरात. संध्याकाळी परत गेले लायब्ररीमध्ये. तर त्या मॅडम म्हणायला लागल्या की बघा नियम असा आहे की दिवसाला एकच पुस्तक बदलून मिळतं. एका दिवसामध्ये तुला 2 पुस्तकं नाही मिळणार, तर त्याच्यामुळे तुला हवं असेल तर तुला उद्या यावं लागेल. म्हणजे तेव्हा कसं होतं, TV मोबाईल असे तेव्हा एवढे नव्हते, त्याच्यामुळे वाचनातच जास्त वेळ जायचा. मान्य आहे की आता तेवढं वाचन होत नाही, व्याप असतात कामाचे त्याच्या मागेही आणि इतर सगळी साधनं माध्यमं आली त्याच्यामुळे. पण आपण जे काही वाचलं आहे तर ते स्वतःपुरतं न ठेवता इतरांनाही त्याचा उपयोग व्हावा असं कुठेतरी वाटत होतं. आणि म्हणून मी सुरुवात केली तर ती ह्या गोष्टीची. जे काही मी वाचते
ते मी लिहून ठेवायला सुरुवात केली. आणि ह्या वह्या ज्या आहेत ना ते जुने आहेत. मी मला वाटतं कॉलेजमध्ये असल्यापासून ते लिहायला सुरुवात केली. आणि मी वाचलेली पुस्तके असं त्याला एक शीर्षक दिलं आहे. त्याच्यावर तुम्हाला दिसेल बऱ्याच सगळ्या लेखकांची नावं वगैरे मी लिहिली. तर मंडळी, मी जे काही वाचते ते मी असं लिहून ठेवलं आहे पुस्तकांमध्ये. म्हणजे पुस्तकाचं नाव आणि त्याच्यात त्या पुस्तकामध्ये साधारण काय आहे किंवा ते कोणत्या संदर्भातलं पुस्तक आहे. तर माझी आवड जास्त करून रहस्यकथा असल्यामुळे बऱ्याचशा रहस्यकथा आहेत त्याच्यामध्ये शिरवळकरांच्या आहेत, नारायण धारपांच्या आहेत. आणि असं नाही आहे की फक्त रहस्यकथाच वाचते मी, की त्याच्याबरोबर इतरही महत्त्वाची किंवा प्रसिद्ध पुस्तकं इतर विषयांवरची सुद्धा वाचलेली आहेत. कसं आहे, थोडं आवड वयानुसार बदलत जाते त्या पद्धतीने. तर अनुवादितसुद्धा बरीचशी वाचली आहेत पुस्तकं, डॅन ब्राऊन, ॲलिस्टर मॅकलेन यांची. आणि पुलं भरपूर वाचलेत. बटाट्याची चाळ असेल, व्यक्ती आणि वल्ली असेल, आणि अशी बरीच पुस्तकं, म्हणजे महत्त्वाची पण पुस्तकं वाचली आहेत. मृत्युंजय वाचलं आहे, संभाजी वाचलं आहे, युगंधर वाचलं आहे, श्रीमान योगी वाचलं आहे. तर अशा सगळ्या प्रकारची पुस्तकं वयानुसार वाचली गेलेली आहेत, जी याच्यात सगळी लिहिलेली आहेत या वह्यांमध्ये. तर जेव्हा मी वपूंना जेव्हा वाचलं, तर हे पुस्तक निवडण्यामागचं कारण सांगते, भेट देण्यासाठी. वपू काळेंचं पहिलं पुस्तक मी हेच वाचलं, वपूरचा. आणि त्याच्या मागे लिहिलेलं आहे ना, ते मी वाचून दाखवते तुम्हाला की हे पुस्तक काय आहे. कोणतंही पान उघडा आणि वाचा. वपूरचा हे पुस्तक कोणासाठी? ज्यांना मोत्यातील चमक बघायची आहे अशा वेड्यांसाठी. हे पुस्तक कसं वाचायचं? एका बैठकीत? अर्थतेती? एका दमात? छे, मुळीच नाही. काही हौशी घरांमध्ये ड्रेसिंग टेबलावर निरनिराळ्या अत्तरांच्या बाटल्या असतात. जसा मूड असेल तसं अत्तर वापरायचं, किंवा जसा मूड व्हावासा वाटत असेल तसं अत्तर निवडायचं. हे पुस्तक असंच वाचायचं. हवं ते पान आपापल्या मूडनुसार उघडायचं आणि त्या सुगंधाने भारून जायचं. एखादा सुगंध पुन्हा घ्यावासा वाटला तर पुन्हा शोधायचा. त्या शोधात आणखी काहीतरी सापडेल. म्हणूनच या पुस्तकात अनुक्रमणिका, क्रमांक, संदर्भ काहीही दिलेलं नाही. तर असं हे पुस्तक आहे. याच्यामध्ये अनुक्रमणिका नाही, हा कथासंग्रह नाही, ही कादंबरी नाही, आणि या पुस्तकाला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. त्याच्यातील जे परिच्छेद तुम्ही वाचत जाल तसं तसं तुम्हाला ते उलगडत जाईल. इतकं सुंदर वपू काळेंनी लिहिलेलं आहे. आणि जेवढं मार्मिक, ह्याच्यामध्ये कोणत्या प्रकारे कोणत्या विषयावर वपूंनी लिहिलं नाही असा प्रश्न पडेल. म्हणजे जीवनाविषयी लिहिलं आहे, नातेसंबंधांविषयी लिहिलं आहे, सामाजिक गोष्टींविषयी लिहिलं आहे, धार्मिक गोष्टींविषयी लिहिलं आहे, आध्यात्मिक लिहिलं आहे, आणि बरंच काही या पुस्तकामध्ये आहे. आणि ज्यांना कोणाला शक्य आहे, ज्यांना कोणाला किंवा जे माझ्यासारखे वाचनवेडे आहेत त्यांनी हे नक्की पुस्तक वाचा. खूप सुंदर पुस्तक आहे. मंडळी, आपण जे काही वाचलं आहे आपलं वाचनवेळ तुमच्यासोबत शेअर करण्याचं कारण सांगते. जे वपूंनी पण सांगितलेलं आहे ते या पुस्तकामध्ये आहे. वपू म्हणतात, वाचलेल्या पुस्तकाबद्दल आपण कोणाशी तरी बोलतो तेव्हाच त्या पुस्तकाचं खरं वाचन सुरू होतं. नाहीतर बाईने केसात गजरा माळावा तसं त्या पुस्तकाचं होतं. तिला स्वतःला तो गजरा कधीच दिसत नाही. गजरा आहे इतकंच समाधान. त्याच गजऱ्याबद्दल कोणीतरी बोललं की तिला तो गजरा दिसतो. म्हणून जे आपण वाचतो ते दुसऱ्यांना सांगावं. माझ्या ह्या वहीमधलं काही लिहिलेलं आहे वपूंच्या बाबत, ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आणि ज्या लोकांनी इथंपर्यंत व्हिडिओ बघितलेला आहे ते निश्चित शेवटपर्यंत व्हिडिओ बघतील. आणि हा व्हिडिओ बनवत असताना मी असं कोणती अपेक्षा ठेवलेली नाही आहे की किती लोक हा व्हिडिओ बघतायत. माझं समाधान आहे की मी ह्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या. तर रंगपंचमी म्हणून सुद्धा एक वपूंचं पुस्तक आहे. तर त्यामध्ये सुद्धा बरंच छान छान काही काही लिहिलेलं आहे. रंगपंचमीतील मला आवडलेले काही रंग. स्वतः वपू. वाचनाचं वेड असलेल्या व्यक्तीचे डोळे निराळेच असतात. ते डोळे वाचलेले बोलायलाच लागतात. सर्व तऱ्हेचं दारिद्र्य पचवता येतं. वैचारिक दारिद्र्य पचवता येत नाही, कारण ते फार झपाट्याने वाढतं आणि चिरकाळ टिकणं इतकं ते चिवट असतं. आरकेडी म्हणून एक व्यक्ती आहे या रंगपंचमी पुस्तकामध्ये. ती काय म्हणते, मॅरेज इज अ 3 रिंग सेरेमनी. एंगेजमेंट रिंग, मॅरेज रिंग अँड थर्ड इज सफरिंग. जगात सर्वात जहाल विष कोणतं त्याने विचारलं. आर्सेनिक? नो. पोटॅशियम सायनाईड? नो. मग एरोप्लेन. ते कसं? आरकेडी म्हणाला, 1 ड्रॉप किल्स मेनी. गणपतराव.
निसर्गानं माणसाला फार अपाट शक्ती दिलेली आहे. स्वतःत असलेली निर्मितीची शक्ती त्यानं स्त्री पुरुषांना बहाल केली. म्हणूनच नवरा बायको जेव्हा तादात्म्य पावतात, एकरूप होतात, तेव्हा स्वतःसारखाच एक चालता बोलता जीव निर्माण करू शकतात. इतकी एकरूपती जर वैचारिकदृष्ट्या भावनात्मकदृष्ट्या होतील तर स्वतःच निर्माण केलेल्या संततीला ताब्यात ठेवू शकणार नाहीत का? पण मुलांकडे लक्ष द्यायला सवडच नाही, स्वास्थ्य नाही, ऐपत नाही. स्वतःच्या मुलात 1 नाही, 2 नाही, 56 दोष असतील, पण एक तरी असा दैवी गुण असतो की त्या एका गुणावर पोर तरून जाईल. पण तो गुण शोधावा लागतो, मग सापडतो. घरातून पळून जातं ते मूल नव्हे, त्याचे पालक. असं बऱ्याच गोष्टींवर वपूंनी लिहिलं आहे, मार्मिक लिहिलं आहे. आणि आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की जेवढं मार्मिक वपू लिहितात तेवढंच ते विनोदी पण लिहितात. तुम्ही जेव्हा वपू वाचायला लागाल तेव्हा तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल. अजून एक खूप मार्मिक लेखन असलेलं वपूंचं पुस्तक आहे आपण सारे अर्जुन. ज्यांना कोणाला उपलब्ध होईल त्यांनी नक्की वाचा. वपूर्झा बरोबर वाचण्यासारखं एक सुंदर पुस्तक आपण सारे अर्जुन, ज्याच्यामध्ये संसाराविषयी, जीवनाविषयी खूप छान लिहिलेलं आहे वपूंनी. त्यातलं काही वाचून दाखवते. त्यातली एक कविता खूप छान आहे. 70 वर्षांच्या म्हातारीला कोर्टाच्या पायरीवर बसलेली पाहून विचारलं, आजी आज इथं काय आहे? त्यावर तिने उत्तर दिलं, 17व्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला होता, त्याचा आज निकाल आहे. 32 न्यायाधीश, 20 वकील, 40 शिरस्तेदार बदलून गेले. निम्मे साक्षीदार मरून तर बाकीचे केव्हाच पळून गेले. कितीतरी बलात्कारी स्त्रिया मरून गेल्या, मी मात्र जिवंत. हीच एक कमाल आहे. 17व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा आज निकाल आहे. भगवान के घर देर है ही म्हण अजून बदलली नाही. न्यायदेवतेच्या डोळ्यांवरची पट्टी थोडीसुद्धा सरकली नाही. मोर्चे, आंदोलने तेव्हाही झाली, नंतर कोणी फिरकलं नाही. तरीसुद्धा वाटतं आज जीवनाची सकाळ आहे. 17व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा आज निकाल आहे. थरथरत्या हाताला हात देऊन म्हातारीला उभं केलं. निकाल ऐकण्यासाठी 4 भिंतींच्या आत नेलं. निकाल मात्र ऐकून तिचे पाय लटपटू लागले. पुराव्याअभावी काही आरोपी निर्दोष सुटून गेले. ज्यांना झाली शिक्षा ते तर कधीच मरून गेले. 70 वर्षांच्या आयुष्याचा आज सारा निकाल आहे. 17व्या वर्षी झालेल्या बलात्कारावर हा न्यायालयाचा अजून एक बलात्कार आहे. रंगपंचमीमध्ये वपू म्हणतात, हा काळा आणि हा पांढरा अशा 2 कप्प्यात आयुष्याचे सगळे रंग भरता येत नाहीत. काळा आणि पांढरा या रंगाच्या मिश्रणानं जो ग्रे म्हणजे राखी रंग तयार होतो, त्याचप्रमाणे कौटुंबिक जीवनातले अनेक क्षण राखी रंगाचे असतात. म्हणूनच आपला सतत अर्जुन होतो. जेवढं मार्मिक लेखन वपूंनी केलेलं आहे तितकंच विनोदी लेखनसुद्धा आहे. त्याच्यामध्ये कर्मचारी म्हणून एक पुस्तक आहे, कथासंग्रह, तो पण वाचा, ज्यामध्ये खूप छान छान गोष्टी आहेत. त्याच्यानंतर वलय म्हणून एक कथासंग्रह मी वाचलेला आहे वपूंचा. त्याच्यानंतर वपू मी माणूस शोधतोय म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये खूप छान लेखन माणसांच्या वैचारिक आणि भावनिक गोष्टींबद्दल केलेलं आहे. त्यानंतर विनोदी लेखन बाई, बायको आणि कॅलेंडर, ही पण कथासंग्रह आहे आणि खूप छान विनोदी कथा आहे त्याच्यामध्ये. निमित्त वपू म्हणून सुद्धा एक आहे, ज्याच्यामध्ये मानविक लेखन आहे. वन फॉर द रोड म्हणून एक आहे, खूप छान कथा यामध्ये आहेत. सगळे वपूच आहेत. हुंकार म्हणून आहे वपू, तप्तपदी, बरेच कथासंग्रह आणि बरंचसं जीवनाबद्दल वपूंनी लिहिलेलं आहेच, पण स्त्री पुरुष संबंध किंवा संसार याच्याबद्दल त्यांनी जे लिहिले ना ते खूप छान लिहिले. संसार, घटस्फोट का होतात आणि नवरा बायकोंचं नातं, तर छान त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. मंडळी, खरं पाहताना सुहास शिरवळकर माझे सगळ्यात आवडते लेखक, दुनियादारी पाहिला असेलच तुम्ही. तर शिरवळकरांची जवळजवळ मी 150 पुस्तकं वाचली आहेत. पण जेव्हा मी वपू वाचलं ना तर तेव्हा वाटायला लागलं की अरे हे खूप छान आहे, वाचायला हवं. जेवढं आपण रहस्य वाचतो, विनोदी वाचतो, तेवढं मार्मिक पण वाचन झालं पाहिजे. तर ते वाचत असताना एक पुस्तक वाचल्यानंतर, वपूर्झा वाचल्यानंतर मी बरीच पुस्तकं वाचली वपूबायांची. तर ती इथे मी सांगितली आहेत. ज्यांना आवड असेल त्यांनी नक्की वाचा. वपूर्झाबरोबरच आपण सारे अर्जुन आहे, वपू महोत्सव आहे, वपू 85 आहे. तर अशी पुस्तकं वाचा, नक्की आवडतील तुम्हाला. आणि ते वाचल्यानंतर मला काय वाटलं तर ते मध्ये मध्ये मी घेऊन ठेवलं आहे.
किती लिहावं तेवढं कमीच आहे. पुस्तक वाचून वाटलं हलके फुलके विनोदी लेखन आणि एवढे गहन वैचारिक लेखन या दोन ध्रुवांवर एकावेळी अधिराज्य गाजवणारा हा लेखक खरंच ग्रेट आहे. जेव्हा मी आपण सारे अर्जुन वाचलं. वपू ही 2 अक्षरं अवघं जीवन व्यापून टाकणारी आहेत. सुहास शिरवळकर माझे आवडते लेखक, पण तेवढीच भुरळ वपूंच्या लेखनाने पडते ही गोष्ट मान्य करावी लागते. 305 हा आकडा आहे आणि हल्ली बरंचसं वाचन कमी झालं तर त्याच्यामुळे तेवढं लिखाणही झालेलं नाही याच्यामध्ये. 305 एवढी पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये 150 पुस्तकं मी सुभाष शिरवळकरांचीच वाचली. पण वपू वाचल्यानंतर लक्षात आलं की जीवनाविषयी खूप छान लिहिलेलं आहे आणि नक्की वाचा. ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांनी. वपू काळेंची पुस्तकं खूप सुंदर आहेत आणि सुरुवात याच्यापासून करा. तर निमित्त झालं हे पुस्तक भेट म्हणून आणण्याचं आणि हा व्हिडिओ बनवण्याचं. तर वपूंनी या पुस्तकाच्या शेवटी लिहिलेला एक परिच्छेद आहे तो वाचते आणि थांबते. नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही, वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडायचे असतात. म्हणजे ते साहित्य स्वतःपुरतं चिरंजीव होतं. करमणूक करून घेतानाही स्वतःला खर्ची घातल्याशिवाय ती करमणूक भिनत नाही. साहित्य हे निव्वळ चुन्यासारखं असतं. त्यात आपल्या विचारांचा काट टाकल्याशिवाय आपल्या आयुष्याचा ग्रंथ रंगत नाही. आणि लेखकाला हवा असतो संवाद, त्याशिवाय त्याचं पान रंगत नाही. तर असं हे द ग्रेट वपू नक्की वाचा आणि त्यांच्याबद्दलची काही माहिती, काही विचार, काही गोष्टी मी तुम्हाला ह्या गप्पांवरून सांगितलेल्या आहेत. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअरसुद्धा करा आणि तुमच्या प्रतिक्रिया पण नोंदवा. तुमचे आवडते लेखक कोण आहेत ते पण नक्की सांगा आणि पूर्ण ब्रह्म पेजला फॉलो करत राहा.